लहानपणी आपल्या सगळ्यांना एक प्रश्न नक्की पडायचा, नटराजची पेन्सिल चांगली की अप्सराची पेन्सिल चांगली? पण या प्रश्नामागची गोष्ट ऐकली तर तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. ही गोष्ट आहे 1958 सालाची. 1958 साली बी.जे. सांघवी यांच्या डोक्यात अशीच एक गोष्ट आली. फॉरेनमधून येणाऱ्या खूप पेन्सिल्स या महाग होत्या, त्यामुळे त्या सर्वसामान्य माणसांना परवडत नव्हत्या. त्यावेळेस त्यांनी विचार केला, आपणच आपली एक मजबूत, स्वस्त आणि रोज वापरता येईल अशी पेन्सिल बनवूया. त्यातूनच जन्म झाला नटराज या पेन्सिलचा. नटराज ही स्वस्त, सर्वसामान्य माणसांना परवडणारी, मजबूत आणि रोज वापरता येईल अशी पेन्सिल हळूहळू भारतातली सर्वात विकली जाणारी पेन्सिल बनली. पण पुढे काय झालं? काही वर्षांनी फॉरेन ब्रँड्स नवीन गोष्टी घेऊन आले, जसे की प्रीमियम लुक, छान डिझाईन, स्मूथ रायटिंग. तर काही लोकांना नटराज ही सिंपल, चीप पेन्सिल वाटू लागली. त्यामुळे प्रीमियम कस्टमर दूर जायला लागले. त्याचवेळी 1970 साली कंपनीने एक मास्टर स्ट्रोक केला आणि त्यावेळी अप्सरा पेन्सिल लॉन्च झाली. आयडिया खूप सिंपल होती. प्रीमियम कस्टमर नटराजकडून अप्सराकडे परत यावे. त्याचवेळी कंपनीने पोझिशनिंग केली दोन पेन्सिलची. नटराज ही सिंपल, सर्वसामान्यांना परवडणारी, खूप काळ टिकणारी पेन्सिल आणि अप्सरा ही फक्त एक्झाम्स आणि ओकेशन किंवा फंक्शनसाठी वापरण्यात येणारी. आणि त्यावेळी टी व्हीवर ॲड पण यायची, गुड हँडरायटिंग केले एक्स्ट्रा मार्क्स. आणि तिथूनच सुरू झाली नटराज वर्सेस अप्सराची ही लढाई. शेवटचं गुपित हे खूप जणांना माहीत नव्हतं. ह्या दोन्ही पेन्सिल एकाच कंपनीच्या होतात. हो, हिंदुस्तान पेन्सिल प्रायव्हेट लिमिटेड. यातून तुम्हाला काय तात्पर्य मिळालं? कॉम्पिटिशन आलं तर घाबरायचं नाही, फक्त स्ट्रॅटेजी बदलायची. चला तर मग ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. मी आज काहीतरी आर्टिकल रीड करत होतो, त्यामध्ये मला ही गोष्ट समजली, ती तुमच्यासोबत मी शेअर करण्याचा प्रयत्न केला. चला मग, तुम्हाला जर अजून असं काही नवीन नवीन स्टोरीज ऐकायच्या असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. चला आता आपण भेटूया नवीन अशाच एका स्टोरीमध्ये. बाय.